अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे सोमेश्वर हॉटेलमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमुळे एकापाठोपाठ 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला, तर परिसरातील दुकानांचं मोठं नुकसान झालंय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग सुरुवातीला डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानाला लागली आणि त्यानंतर ती शेजारील सोमेश्वर हॉटेलपर्यंत पोहोचली। आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या हॉटेलमधील गॅस सिलेंडरनं पेट घेतला आणि एका मागोमाग एक 2 मोठे स्फोट झाले। या स्फोटांमुळे हॉटेलचे पत्रे उडून गेले, तर आजूबाजूच्या दुकानांचंही मोठं नुकसान झालं। स्फोटांच्या आवाजानं आणि आगीच्या उंच ज्वालांनी घाटनांदूर परिसरात एकच घबराट पसरली। सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं दुकाने बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। या घटनेमुळे काही काळ घाटनांदूरमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण होतं। NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई, बीड।